नमस्कार मैत्रिणींनो, रुपालीताईंची मला कमेंट आली होती गुढीची साडी कटिंग दाखवा म्हणून. पण याआधी मी ह्या डबल लेअरच्या गुढीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे, तिथे तुम्ही चेक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ह्या डबल लेअरच्या गुढीचा व्हिडिओ ओपन होईल. आज आपण ह्या 1 मीटरच्या ब्लाऊज पीसपासून शाही मस्तानी गुढी साडी कशी शिवायची ते बघणार आहोत. आता इकडे मी 30 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि ह्या इकडच्या बाजूला 15 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला इथे ब्लाऊज पीस कसा टाकलेला आहे ते तुम्हाला दिसत असेल. तर आता हे दोन्ही मार्किंग जोडून घ्यायचे आहेत, हे असं तिरकस रेषा मारून, आणि तिथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी कट करून घेते. आता हे कट करून झाल्यानंतर काय करायचं, ह्या इकडे या छोट्या बाजूला ही जी इकडची मोठी बाजू आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. याच्यामुळे काठ एकाच ठिकाणी येतील. अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि इथे जोडून घ्यायचं आहे सिलाई मारून. इथे अशी सिलाई घ्यायची आहे. आता मी हे जोडून घेते. जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, परत हा टेप तिरकस ठेवायचा आहे किंवा ह्या काठांपासून 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे जे वरचे काठ आहेत तिथून 1 इंचावर मार्किंग केलं आणि तिरकस हा असा टेप ठेवून इथे सुद्धा हे असं मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे कट करून घेते. कट करून झाल्यानंतर आता बघा काय करायचं आहे, तर इथे आता आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत. ह्या प्लीट्स घेण्यासाठी इकडे 7 इंचावर मार्किंग केलं आणि इकडे हे 15 इंचावर मार्किंग केलं आणि इथून ही प्लीट अशी घेतली. तिरकस ही अशी ठेवायची आहे, कारण इथे आपण शाही मस्तानी साडीसारख्या प्लेट्स घेणार आहोत आणि इथे 4 इंच यायला पाहिजे, एवढी ही प्लेटची रुंदी असायला पाहिजे. आणि तिरकस ह्या अशा ठेवत जायच्या आहेत, सरळ न ठेवता तिरकस ठेवायच्या. आणि इथे प्लीट्समध्ये अंतर हे 4 इंचाचं असायला पाहिजे, तेवढं चेक करायचं. त्या पद्धतीने इथे ही प्लीट्स घ्यायची आहे. हे बघा, हे असं 4 इंच अंतर असायला पाहिजे. ह्या पद्धतीने ह्या सर्व प्लीट्स घ्यायच्या आहेत. दाखवल्याप्रमाणे हे असं ह्या सगळ्या प्लीट्स आता अशा तयार करून घ्यायच्या आहेत. तिरकस अशा ठेवायच्या आहेत ह्या पद्धतीने. आता हा उरलेला काठ काय करायचं आहे बघा, असा सरळ घ्यायचा आहे आणि इकडचे जे काठ आहेत ते आतल्या बाजूला असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. फोल्ड करून झाल्यानंतर इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग इथे एकसारखी लेवल करून घ्यायची आहे. ही अशी हे एकसारखं कट करून घ्यायचं आहे. आता कट करून झाल्यानंतर इकडे 1 इंच मार्जिन ठेवायचं आहे काठ दुमडण्यासाठी आणि हे सरळ रेषेत असं कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे, हे असं. त्यानंतर आता हे काठ फोल्ड करायचे. पहिल्यांदा इथे सिलाई मारून घ्यायची, नंतर काठ फोल्ड करायचे. आता बघा, मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आधी, ही अशी, आणि मग ही पिन काढून घेतली. नंतर आता हे जे काठ आहेत ते हे असे डबल फोल्ड करून इथे सिलाई मारून घेते. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता इथे मी हे असे काठ फोल्ड करून घेणार आहे. खूप दिवसांपासून मला ही कमेंट आलेली होती, पण व्हिडिओ अपलोड करायला मला उशीर झाला, कारण मला खूप गुढींच्या साड्यासुद्धा शिवायच्या होत्या म्हणून. आता बघा, इथे हे जे काठ आपण फोल्ड केलेले होते इथे तुम्ही सिलाई घेऊ शकतात किंवा ते काठसुद्धा फोल्ड करू शकतात. मी इथे फक्त सिलाई मारून घेतली. हे बघा, हे असं. त्यानंतर आता कॅपसाठी इथे हे मोजून घ्यायचं आहे किती आलं आहे. हे 5.5 इंच आलेलं आहे, तर 5.5 आलेलं आहे म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि 6.5 इंचाचा हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे. आणि एका बाजूचे काठ हे असे डबल फोल्ड करायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. आता दोन्ही जे चौकोनी पीस आहेत त्यांचे मी काठ फोल्ड करून घेतलेले आहेत एका बाजूने. नंतर 1 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे आणि ते सुद्धा हे असे डबल फोल्ड करून इथे ही अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता ही पट्टी तयार करून झाल्यानंतर 2.5 इंचाचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. 2 तुकडे ह्या पट्टीचे करायचे आहेत हे असे, आणि याचे लूप्स बनवून इथे अर्धा इंच मार्जिन सोडून हे लूप्स इथे जोडायचे आहेत हे असे.
आता हे का जोडायचे मी तुम्हाला नंतर सांगेन आणि शिवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यावर हा असा कपडा ठेवायचा आहे उलट बाजूने आणि फोल्डेड बाजू खाली ठेवायची आहे ही अशी. पहिल्यांदा इथे लूप्स जोडून घ्या आणि मग हा वरचा कपडा ठेवायचा आहे. आता इथे मी दोन्ही बाजूला लूप्स जोडून घेतलेले आहे. अर्धा इंच मार्जिन इथे मी सोडून मग ते लूप्स जोडलेले आहेत, कारण शिवण्यासाठी तिथे मार्जिन लागेल. आता हा जो कापड ठेवताना दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आणि मग हे जोडायचं आहे. दाखवल्याप्रमाणे इथे हे असं शिवून घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिन ठेवून या पद्धतीने. आता इथे जी प्लीट्सवर आपण सिलाई मारलेली होती त्या सिलाईवर मी इथे परत सिलाई घेत आहे, याच्यामुळे ती सिलाई दिसणार नाही. त्याच्यानंतर इथे दाब सिलाई घ्यायची. आता हे लूपसुद्धा इथे जोडले गेलेले आहेत आणि वरून एक दाब सिलाई इथे मारून घ्यायची आहे. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता बघा याच्यावर दोरी आपल्याला घ्यायची आहे, ठेवायची आहे जोडण्यासाठी. तर इथे 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे, तीसुद्धा डबल फोल्ड करून ही अशी दोरी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही इथे रेडीमेड नॉट येतात ते सुद्धा तुम्ही जोडू शकतात. त्यानंतर आता इथे लटकन तयार करून घ्यायचं आहे. अशा मी या 2 दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. एकसारख्या करून झाल्यानंतर आता इथे हे काठ उरलेले होते त्याच्यातूनच मी आता लटकन बनवून घेणार आहे. छोटासा चौकोनी पीस तयार करून असा त्याची त्रिकोणी घडी घालून सरळ बाजूनेच घडी घालायची आहे कपड्याची आणि हे असं उलटून घ्यायचं आहे. याच पद्धतीने दुसरं लटकनसुद्धा मी आता तयार करून घेते. इथे सिलाई मारली की उलटून घेतलं की झालं लटकन. त्याच्यानंतर आता ह्या दोऱ्या अशा ठेवायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे. दोऱ्या आतल्या बाजूला ठेवायच्या आहेत, काठ बाहेरच्या बाजूला येतील आणि एकसारख्या लेवलला समोरचे जी दोरी जिथे लावलेली आहे त्याच्या समोरच इकडे सुद्धा ही दोरी येईल या पद्धतीनेच ठेवायची आहे आणि जॉईन करून घ्यायची आहे. काठ बाहेरच्या बाजूला राहतील ह्या पद्धतीने. आता इथे ह्या दोन्ही दोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत सेंटरमध्ये. त्याच्यानंतर वरती हा कापड ठेवायचा आहे आणि फोल्डेड बाजू खाली ठेवायची आहे आणि उलट बाजू आपल्याला वरती दिसेल ह्या पद्धतीने. आणि नंतर मग आता इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलंच होतं. आता बघा खाली फोल्ड केल्यामुळे इथे हे अर्धा इंच कापड थोडं वरती आलेलं आहे, ते तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा असंच फोल्ड करून इथे सिलाई मारू शकतात. मी आता कट न करता असंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता हे जोडून घेतलेलं आहे. 3 बाजूला मी इथे सिलाई घेतलेली आहे. एक बाजू ओपन ठेवायची आहे. तिन्ही बाजूला इथे सिलाई मारून झालेली आहे. डबल सिलाई इथे मारायची आहे. कॉर्नर इथे कट करायचे आहेत हे असे आणि मग आता हे उलटून घ्यायचं आहे. बघा 10 मिनिटात ही गुढी शिवून होते. हे कॉर्नर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. आता हे लूप्स मी इथे बनवलेले आहेत. तर हे कशासाठी, इथे आपण ज्या फुलांच्या माळा लावतो किंवा ते साखरेचे हार असतात ते लावतो त्याच्यासाठी हे लूप्स बनवलेले आहेत. आणि ही लूप्सची आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही ही गुढी तयार करू शकतात. 1 मीटर कापडमध्ये ही गुढी तयार झालेली आहे. 1 मीटरला 10 सेंटीमीटर कापड कमी होतं तरी ही गुढी खूप छान झालेली आहे. आता बघा इथे ही अशी अडकवायची आहे काठीमध्ये. वरून असा तांब्या ठेवायचा आणि मागून ह्या दोऱ्या अशा बांधून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही ते माळा वगैरे लावू शकतात किंवा ते लिंबाचे डहाळे असतात ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात, बांधू शकतात. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली लूप्सची तेही कमेंट करून सांगा आणि गुढी आवडली की नाही तेही सांगा.